नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सन मराठीचा गणेश उत्सव सोहळा आपल्या भेटीला येणार आहेत आणि त्यातले सत्या आणि मंजू आता आपल्या सोबत आहेत. त्यांच्याबरोबर काय धमाल मजा चालली आहे, कशी तयारी झाली, आपण त्यांनाच विचारूया. असे छान सगळ्यांचेच लाडके कलाकार आपल्या सोबत असं म्हणूया आपण. कितपत छान मजा कशी चालली आहे, कसं चाललंय रिहर्सल वगैरे सगळे डान्सची? मस्त सुरू आहे रिहर्सल्स आणि यावेळी गणेशोत्सव आम्ही सन मराठी पूर्ण कुटुंब मिळून साजरा करतो. तर सर्व कलाकार परफॉर्म करणार आहेत, त्यामुळे सगळेजण भेटलोय आम्ही, त्याचा एक पहिला आनंद आहे. आणि रिहर्सल करतोय जोरात, बघू आता प्रेक्षकांना कसं वाटतंय. रिहर्सल चालू आहे आणि ही गॅरंटी आहे की प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. फक्त आता ऑन स्टेज जाऊन छान करू. येस, नक्कीच. असं इव्हेंटलाच भेटणं होत असणार नाही का तुमचं सगळ्यांचं, आणि त्यानिमित्ताने ते पण डान्स आता आहे, म्हणजे मजा मस्ती करणार आहात. तर काही असं डान्स करताना एकमेकांना बाबा सांगितलं का, बाबा मला ही स्टेप जमत नाहीये रे, ही चालू आहे, असं काही कितपत मजा मस्ती सुरू आहे, किंवा हे असं कर, असं काही सजेशन? आमच्यात सगळ्यात जास्त वाईट कोण करतायची स्पर्धा सुरू असते आणि कोरिओग्राफर डोक्याला हात लावून बसलेले असतात, आमची मजा सुरू असते. टेन्शन जे कोरिओग्राफर्स नाही, आम्हाला नाहीये. ओके, तर तुमची डान्सची स्वतः डान्स जो परफॉर्म करणार त्याची तयारी कितपत सुरू झाली आहे, किंवा तुम्ही किती एक्सायटेड आहात? खूप एक्सायटेड आहोत, नर्वस पण आहोत. तयारी बऱ्यापैकी 2 आठवड्यापासून आम्ही करतोय. ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत किंवा व्हिडिओज बघून प्रॅक्टिस करतो. सेटवर प्रॅक्टिस करत होतो. तर बघू आता काय होतंय. येस, म्हणजे सध्या ऍक्टिंगकडे नाही बाई, डान्स कसा करायचा. हो, करेक्ट. 2 दिवस आता फक्त डान्सर म्हणून जगायचं मला. ऍक्टर म्हणून त्याच्यानंतर मी सेटवर जाईन, तेव्हा परत ऍक्टर होईल. तर डान्सर म्हणून अशी एखादी हुक स्टेप आहे का की तुला छान अशी आठवतीये तुझ्या डान्स? आहे ना. आहे, पण ती आता रिव्हील करण्यात अर्थ नाहीये. आता जर आम्ही ती रिव्हील केली तर तुम्हाला मजा नाही येणार. ओके, असं आधी खूप नाही का लहानपणीचा पण डान्स, गणेश मंडळात डान्स असतात किंवा काय, असं पार्टिसिपेट केलात तुम्ही कधी? हो, मी ऍक्च्युली मी डान्सर म्हणूनच सुरुवात केली होती. तर मी गणपतीमध्ये जे लोकल डान्स कॉम्पिटिशन्स असायचे तिथे मी सोलो परफॉर्म करायचो सगळीकडे, आणि सगळीकडे नंबर वगैरे घेऊन यायचो. पण त्यावेळेला कसं होतं, वासरात लंगडी गाय शहाणी असं होतं. त्यामुळे मी बेस्ट डान्सर आहे माझ्यासाठी. पण आता मी कोरिओग्राफर्सनी जो डान्स मला दिलाय त्यात बेस्ट करायचा प्रयत्न करतो. येस, तेव्हा तुझं कोणतं गाणं फेमस असेल की हे करायचंय मला? मी जलवा सॉन्ग एक आहे सलमान खानचं, जे गणपतीचं आहे, मला वाटतं गणपतीचं नाही आहे ते. नाही, ते नाही आहे ना. नाही, ते वेगळं आहे. तुझको फिर से जलवा देखा नाही होगा, शाहरुखचं गाणं. काहीतरी असं हलतोस तू ऑटोमॅटिक, आम्हाला हे एवढंच आता हलतो. अरे, तू लहानपणापासून करत आलाय काहीतरी एखादं छोटं मला. हे जलवाचं स्टेप करू शकतो. ही सलमानची आहे. सगळं मिस. तुम्हाला कळलं असेल मी की कसा डान्सर आहे. हा डान्स बघा, अजय देवगन स्टाईल. कुठे गेला? तर ही सत्याची नाही. तर बॅक टू गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. सॉरी. तर गणपती म्हटल्यावर काही ना काही आठवणी असतात, आणि गावचा अशा काहीतरी असं स्पेशल आठवण की तिथे तुम्ही हे गणपतीला अगदी भावंडाल्यावर करायचं, किंवा मित्र मैत्रिणी जे काही एकत्र. आधी कसं होतं की डेकोरेशन जे व्हायचे, नाटकं व्हायची, याचं प्रमाण खूप जास्त होतं. आणि आधीचा म्हणजे गणपती उत्सवात हा ठरलेला काय म्हणतात, ठरलेला आपण कार्यक्रम म्हणू, ठरलेली गोष्ट म्हणू. मित्र असतील, शेजारी असतील, फॅमिलीत जे कझन्स आलेले ते असतील, जेवणानंतर बाहेर पडायचं आणि डेकोरेशन बघत बघत फिरायचं सगळीकडे. आणि मग भूत बंगले बनवायचे तर तिथे जायचो, वेगवेगळी नाटकं असायची ते बघायचो. तर ती खूप मजा असायची. ती अशी सजावट करताना डेकोरेशन जे तू असं काही मंडपात जाऊन तुझ्या आवडीचं असं डेकोरेशन किंवा काही तुम्ही असं केलंय का? वैयक्तिक नाही केलंय. आमचं जे, मी सांगलीच आहे आणि तिथं जे आमचं मंडळ आहे तिथं आम्ही बऱ्याच डेकोरेशन केलेले आहेत, किंवा आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बाप्पाच्या मूर्त्या आणल्या होत्या. सो सहभागातून केलं होतं, वैयक्तिक असं काही नाही केलं. आणि तू काय सांगशील डेकोरेशन बद्दल, असं काही तुझ्या घरी की बाबा स्पेशली मी करते डेकोरेशन स्वतः? म्हणजे माझ्या गावी मंडळाचे गणपती, म्हणजे प्रत्येक गल्लीत एक गणपती बसायचा. तर आमच्या गल्लीत जो गणपती असायचा
तिथं रांगोळी काढायला बोलवायचे आणि तेव्हा सगळ्या लहान मुलींच्यात असं होतं की मला बोलवलंय आज रांगोळी काढायला, मी काढणार तो एक आज aura रांगोळी. असायचा हा. सगळा की मला नंतर प्रत्येकाचा ठरलेला दिवस म्हणजे प्रत्येकाच्या घरातून एकदा प्रसाद यायचा. तर ज्यावेळेस आपल्या घरात तो मान दिला जायचा त्यावेळेस आज आमचा प्रसाद आहे, आज आमचा प्रसाद आहे. ओके. तर हे होतं लहानपणी थोडं. प्रसादामधलं असं काही तू बनवायची स्पेशली असं काही आठवण आहे? नाही तशी नाहीये, आईच बनवायची, पण मोदक आपण फक्त ते खायचं असतो प्रसाद नाही का, Yes. त्यावेळी तेवढंच आपल्याला करायचं असायचं. तर मोदक कितपत तुम्ही लवरात की बाबा मोदक ऍट अ टाइम एवढे खाऊ शकते किंवा काही असं आहे? जेवू शकते मी मोदक. ऐकलं, ही मोदक जेवू शकते. हे विषय संपवलाय ना आता मी काय बोलू. पण मला पण मोदक खूप आवडतात, खूप खूप म्हणजे मोदक त्याच्यावर तूप तू बनवता कितपत येतात काय? तू कधी ट्राय खायला खायला येतं मला. पण नाही ट्राय केलेलं. तू पण नाही कधी ट्राय केलेले. ओके. आता गणपती म्हटल्यावर आपण सगळेजण एकत्र बसतो नाही का, रात्रीच असं भजन गाणी असं काही सुरू असतं. तुमच्या वेळी असं काही हो नाही, असायचं. अशी काही एखादी? जसं मी मगाशी म्हणालो तसंच की आधी काय व्हायचं की प्रमाण खूप जास्त होतं, डेकोरेशन असायचं किंवा जे स्पीकरवर नाटकांचे आवाज आणि त्याच्यावर हलणाऱ्या मूर्त्या असे डेकोरेशन असायचे. जिवंत तर देखावा. जिवंत देखावा असायचा. तर ह्या सगळ्या आठवणी आहेत. सो आता त्याचं प्रमाण कमी झालंय मला असं वाटतं, पण ते तसं असेल तर आता जी नवीन पिढी येते त्यांना पण ते बघायला मिळालं पाहिजे असं मला वाटतं. नाटक बघायला जायचो आम्ही, ग्रुपनी फिरायचो रात्रभर. तर ते त्यावेळेस नाटक असायचं की टेप रेकॉर्ड केलेली टेप असायची, कॅरेक्टर्स फक्त अशी ओठ हलवायचे त्याच्यावर. अशी नाटकं त्यावेळेस आम्ही बघत होतो गणपतीच्या वेळेस. गणपतीच्या वेळी. आता गणपती बाप्पा म्हटल्यावर फुलं वगैरे नाही का खूप अशी म्हणजे विसर्जनाच्या वेळी ही केली जातात. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? कितपत त्याचं आपण ते आटोक्यात आणू शकतो किंवा काही असं निसर्गाबद्दल नाही का, कारण नकळत हा सार्वजनिक गणेशोत्सव असतो पण त्या नकळत काही ना काही आपल्याकडनं घडत असतं. अर्थातच काळजी घेतलीच पाहिजे ह्या गोष्टीची. आणि खरं तर सांगायचं झालं तर मी सांगलीत आता आम्ही गेले 5-6 वर्ष जो माझा अनुभव आहे, तर एक कुंड ठेवलेलं असतं, निर्माल्य असतं आणि अर्थात शाडूच्या मूर्त्या घ्याव्यात सगळ्यांनी आणि ज्यांनी घेत नाहीत त्यांनी निर्माल्य जे ठेवलंय तिथं बाप्पाला विसर्जन करावं आणि बाप्पालाही ते आवडेल, त्यात काही अपमानास्पद नाहीये. आणि जो बाकीच्या गोष्टी ज्या बाप्पाला विसर्जन केल्यानंतर जो असतात, हार असतात किंवा हराळी असते किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्यासाठी प्रॉपर नदी किनारी कुंड ठेवलेली असतात. फक्त आपण त्याचा वापर केला पाहिजे. तो वापर आपण केलाच पाहिजे, ती आपली जबाबदारी. येस. आणि आता आपण बाप्पा म्हटल्यावर काय ना काय आठवणी असतात, खूप सारे धमाल असते. तर तुम्हाला ते डीजे वर लावणारी गाणी की आपला ढोल ताशा? ढोल कधी ढोल पथक एनी टाइम. तू कधी वाजवलेस त्यावेळी? मी वाजवलेलं नाहीये, पण आम्ही लहान असताना आमची मिरवणूक असायची, तर आमच्या मिरवणुकीत कधीच आम्ही साऊंड सिस्टम वर आमची कधीच मिरवणूक नसायची. किंवा सांगलीत पण 2-3 ढोल पथक आहेत मोठे आणि अजूनही ती प्रथा जिवंत आहे आणि ती जिवंत राहिलीच पाहिजे. त्यामुळे ढोल पथक ऑलवेज ढोल. येस. गणपतीच्या आरती असतात, तर तुम्ही कितपत आरती व्यवस्थित म्हणता किंवा बाबा तुम्हाला प्रॉपर येते असं काही? हा प्रॉपर येते, बाप्पाची आरती प्रॉपर, असे छान. देवीची आरती प्रॉपर आता येते. त्या निमित्ताने 2 ध्रुवपद होऊन जाऊ दे दोघांकडून. नको ना. का बरं? नको अच्छा. हसू नकोस. ओके, काही हरकत नाही. पण गणपती बाबाचं गाणं म्हणायला काहीच हरकत नाही, त्याच्यात काही प्रश्न नाहीये. तर सुंदरसं छानसं गाणं होऊन जाऊ दे गणपती बाप्पाचं. मगाशी बोललो ना. जलवावाला दुसरं म्हणणं मराठी. अशी चिक्क मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग. चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. तसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल होता ग. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल. ओके. गणपती बाप्पा मोरया. खूप सारे तुमचे एपिसोड होत राहू देत. गणपती बाप्पाच्या शुभेच्छा आहेतच, पण जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगायचं? प्रेक्षकांना हेच सांगेन की आता खूप प्रेक्षकांचं म्हणणं होतं की आम्हाला कॉन्स्टेबल मंजूचे हॅपी प्रोमोज बघायचे, पॉझिटिव्ह बघायचं आहे, लव्ह बघायचं, रोमॅन्स बघायचा आहे.
तर सत्य आणि मंजू येत आहेत खूप सारा रोमॅन्स घेऊन. तयार राहा त्यांचा रोमॅन्स बघायला. थँक्यू आणि सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना गणपती बाप्पा मोरया. थँक्यू सो मच. थँक्यू.